मविया 23, कल आले 46, एकूण जागा 48। त्यामुळे क्षणाक्षणाला हे चित्र जे आहे ते बदलताना बघायला मिळते। आणि जनरली प्रत्येकाला वाटू शकतं की काही हजार आकडे हे लोकसभेसाठी कमी असतात, पण या वेळेला लोकसभेमध्ये ज्या रंगतदार लढती महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय तिथे 100 मतं सुद्धा किंवा काही 100 मतांची आघाडी सुद्धा अत्यंत निर्णायक आघाडी असणार आहे। त्यामुळे 1000 मतं 2000 मतं शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ईव्हीएम पर्यंत ही मतमोजणीची प्रक्रिया जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचं आहे, प्रत्येक फेरीनंतरची आघाडी महत्त्वाची आहे। बारामतीचं लक्ष, बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। बारामतीमधनं पहिल्या फेरी अखेर सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत आणि सुप्रिया सुळे 6ही मतदारसंघामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आहे। 6ही मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत। तर माढ्यामध्ये मोहिते पाटील हे 5000 मतांपेक्षाही जास्त मतांची आपली आघाडी टिकवून आहेत। सुरुवातीला रणजितसिंह निंबाळकरांनी आघाडी घेतली होती, पण ते सध्या पिछाडीवर आहेत। 8500 मतांची आघाडी झालेली आहे माढ्यामध्ये। त्यामुळे धैर्यशील मोहिते हे आता आघाडीवर आहेत। 8500 मतांची त्यांची आघाडी। दिंडोरीमध्ये मवियाचे भास्कर भगरे पुन्हा एकदा पुढे गेलेले आहेत। दिंडोरीमधली अपडेट, दिंडोरीमध्ये भास्कर भगरे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चित्र तिकडेही बदलताना बघायला मिळते। दिंडोरीमध्ये मवियाचे भास्कर भगरे हे आघाडीवर आहे। कांदा निर्यात प्रश्न जो निवडणुकीच्या आधी कमालीच्या चर्चेत होता, त्याआधी मी दक्षिण मुंबईची अपडेट सांगते। दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधवांनी आघाडी घेतली आहे। अरविंद सावंतांची आघाडी आता मागे पडलेली आहे। 739 मतांची आघाडी आहे दक्षिण मुंबईमधनं यामिनी जाधव यांची। त्यामुळे महायुती मुंबईमध्ये आणखी एका जागेवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आहे। सध्या फक्त अमोल कीर्तीकर यांनी महाविकास आघाडीसाठी मुंबईतल्या जागेची आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधव सध्या पुढे, अरविंद सावंत पिछाडीवर। अश्विन, खरं आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये देखील पुन्हा एकदा चित्र वरखाली होताना दिसतंय। आणि मुंबईमध्ये 3-2-1 म्हणजे भाजप 3, शिंदे 2 आणि ठाकरे 1 अशी आताची स्थिती आहे। तर दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधव या 739 मतांनी आघाडीवर आहेत। इकडे देखील मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई होती। शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव या सध्या पुढे असताना बघायला मिळतात। 739 मतांची आघाडी यामिनी जाधव यांच्याकडे। आणि देशाचे आकडे त्याच्यावरती एक नजर टाकूयात। 543 पैकी 524 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। एनडीए 275 जागांसह आपली आघाडी टिकवून आहे, तर इंडिया आघाडी 203 जागांवरती सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे।